आई मी तुला वॉकिंग साठी घेतलेले शूज परफेक्ट होतात ना ग, नाहीतर त्यांना रिटर्न करायला. आ- आई तुझ्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या 5 कशा काय शिल्लक आहेत ग? आई मी तुला काय विचारतोय, परवा पण या पॅकेटमध्ये 5च गोळ्या होत्या आणि आजही 5च आहेत. तू घेत का नाहीयेस? नाही रे लक्षात राहत. लक्षात नाही राहत म्हणजे? इकडे ये. बस. काय चालली तुझं, कामं राहिलीत माझी. आई तुला माहिती आहे ना, ब्लड प्रेशरच्या गोळ्या जर तू नाही घेतल्यास, चुकवल्यास तर तुला काय काय त्रास होऊ शकतो ते. तुला काय वाटतं, तुझं आता काय शरीर पहिल्यासारखं एकदम फिट आहे की कोणताही आजार झाला तरी आरामात तू बरी होशील? अरे पण तू का चिडतोस एवढा? आई या घरात मी जेव्हा जेव्हा चिडतो तेव्हा तेव्हा कारण फक्त तुमचं आरोग्य असतं, बस. अरे चांगलं आहे रे माझं आरोग्य, काही नाही झालंय मला. आई अगं तुझं वय आता 22-23 नाहीये. हा ऍटिट्यूड ठेवून जगण्यापेक्षा ना योगा कर, व्यायाम कर, फिट हो. अरे लहान मोठे आजार माझं काय नाही रे वाकडं करू शकत. काही वाकडं केलं तर, एखाद्या आजारामुळे जर तुला काही झालं तर? आई तू जास्तीत जास्त वेळ माझ्या सोबत राहावीस हाच फक्त हट्ट आहे माझा. व्यायाम करून काय होणार आहे, माणूस कधीतरी जाणारच आहे देवाघरी. बरोबर बोलतेस तू, देवाघरी माणूस कधीतरी जाणारच, पण देवाघरी जाणारी व्यक्ती जर आई असेल ना तर खूप त्रास होतो अगं. तुला खुश होण्यासाठी आई ना माझे पैसे लागतात ना माझं यश अपयश, तुला फक्त माझं भरलेलं पोट लागतं. आणि अशा आईची मी काळजी नको घेऊ. संकेत, घेईन मी गोळ्या. नाही नाही, मला आता फक्त त्या वेळेत घेतलेल्या गोळ्या नको आहेत. मला तुझं निरोगी आणि खणखणीत आरोग्य हवंय. अरे मी उभ्या आयुष्यात कधी योगा नाही केला, व्यायाम नाही केला, मला नाही जमणार ते. ठीक आहे, मग ज्या दिवशी तू व्यायामाला सुरुवात करशील त्याच दिवशी मी तुझ्यासोबत बोलेन. तोपर्यंत नाही बोलणार. गुड नाईट. नाही, जोपर्यंत आई व्यायामाला सुरुवात करत नाही तोपर्यंत मी आईशी बोलणार नाही. मुलगा न बोलता राहू शकतो रे, पण आई नाही ना राहू शकत. आजपासून योगा, व्यायाम आणि चालायला पण जाईन. तू फक्त अबोला धरू नकोस. अलेक्सा, माझ्या आईने व्यायामाला सुरुवात केली. वातावरण प्रसन्न कर. प्रारंभी विनती करू गणपती, विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरोनि बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा.